वेलकम टू उज्ज्वला मांजरेकर्स चॅनेल. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. किचनचे काम म्हणजे एक कला आहे. त्यात अनेक मॅनेजिंग स्किल्स दडलेली आहेत. म्हणजेच चांगली होम मेकर चांगली मॅनेजर असते. आज आपण उरलेल्या भाज्यांपासून एक मंथ एंड पौष्टिक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंट देखील नक्की करा. चला तर पाहू कुठल्या भाज्या जमल्या आहेत. मी तुम्हाला ताट फिरवून दाखवते म्हणजे तुम्हाला सर्व भाज्या व्यवस्थित दिसतील, अगदी प्रमाणासहित. 2 वांगी आहेत. त्यांना मी 2 उभे काप दिलेत. पूर्णतः वांगी कापली नाही आहेत. पातीचा कांदा आहे. त्यातली पात बारीक कापली आहे, कांदा तसाच ठेवला आहे. सोललेला घेवडा आहे. उकडलेला आवळा आहे. पहा त्याचे भाग देखील झाले आहेत. मोठे कापलेले बटाटे आहेत. घेवड्याचे दाणे देखील आहेत. ओला वाटाणा आहे. कच्चे शेंगदाणे देखील आहेत. थोडी पाने आहेत. थोडा फ्लॉवर आहे. गाजराचे उभे केलेले काप आहेत आणि बीटचे काप आहेत. ह्या भाज्या उरलेल्या आहेत सर्व, मी ठरवून घेतलेल्या नाही आहेत. यातली पाने मी घेणार नाही आहे. बाकी सर्व भाज्या मी घेणार आहे आपली रेसिपी बनवण्यासाठी. चला तर आता गॅसकडे वळू. गॅसवरती कुकर ठेवायचा. कुकरमध्ये तळाला पाणी घालायचे. त्यानंतर गॅस पेटवायचा व आपण ज्या भाज्या आपल्या उरलेल्या होत्या त्या चाळणीत घ्यायच्या आणि चाळण कुकर वर ठेवायची व चाळणीवरती काचेचे झाकण मी दाखवल्याप्रमाणे ठेवायचे. भाज्या वाफेवर शिजवायच्या, पचाक करायच्या नाहीत. चला आता वाटपाचे मसाले पाहू. ओली लसूण पातीसह घेतली आहे. वाटीमध्ये मी लसूणची पात बारीक कापली आहे आणि लसूण देखील घेतली आहे. आता ही वाटीतली लसूण जाडी भरडी ठेचून घ्यायची. पहा अशा प्रकारे ठेचायची. पाव वाटी शेंगदाणे पाण्यामध्ये पूर्णपणे भिजतील एवढे पाणी घेऊन घेतले आहेत. पाव वाटी पांढरे तीळ पाण्यामध्ये पूर्णपणे भिजतील एवढे पाणी घेऊन घेतले आहेत. पाव वाटी खवलेले ओले खोबरे थोडा मसाला टाकून तव्यावर परतून घेतले आहे. गुळाचा छोटा खडा आणि 2 हिरव्या आणि 1 लाल मिरची घेतली आहे. मिरच्या व ठेचलेली लसूण बाजूला ठेवूया. आता आपण वाटपाचा मसाला मिक्सर वापरून तयार करू. आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा तास अगोदर भिजवलेले शेंगदाणे पाण्यासकट घालायचे. नंतर अर्धा तास अगोदर भिजवलेले पांढरे तीळ देखील पाण्यासकट घालायचे. त्यानंतर आपण जे खवलेले ओले खोबरे मसाला घालून परतलेले होते ते देखील घालायचे. आता बीट आणि गाजर आपल्या भाज्यांमध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळे मी गुळाचा खडा वापरला नाही आहे आणि गुळाने शुगर देखील लगेच शूट होते. आता हे मिक्सरचे भांडे मिक्सरवर चढवून व्यवस्थित वाटून घ्यायचे. पाहू आपले वाटप कसे झाले आहे ते. मस्त दिसते आहे वाटप. आपले
पौष्टिक तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे वाटप तयार आहे. आता आपण पाहूया आपण उकडण्यासाठी ठेवलेल्या भाज्यांचे काय झाले. वाव, भाज्या किती मस्त शिजल्या गेल्या आहेत. आता आपण चाळण बाजूला काढून ठेवूया आणि कुकर दुसऱ्या गॅसवरती ठेवून हा गॅस मोकळा करून घेऊया. आता गॅस बंद न करता या गॅसवर मी नॉनस्टिक कढई ठेवली व त्यात 2 डाव तेल घातले. घातलेले तेल थोडा वेळ गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाले की त्यात आपण ठेचून ठेवलेली ओली लसूण घालायची. हिरवी मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता बारीक कापून घालायचा. पाव चमचा मोहरी घाला. पाव चमचे जिरे घाला. पाव चमचा हळद घाला. पाव चमचा काळा गरम मसाला घाला. 1 चमचा लाल गरम मसाला घाला. मी लाल गरम मसाला अर्धा चमचा असे करून 2 वेळा घातला आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित ढवळा. व्यवस्थित ढवळल्याने हे सर्व मसाले एकमेकात छानपैकी मिसळतात आणि त्याचा सुगंध घरभर पसरतो. आता उकडलेले आवळे कढईत घाला व डावेनेच ठेचून घ्या. उकडलेले असल्याकारणाने ते पटकन ठेचले जातात. आवळे ठेचल्यानंतर तेलामध्ये व इतर मसाल्यांमध्ये व्यवस्थित डावेने मिक्स करून घ्या. आता चाळणीत ठेवलेल्या सर्व उकडलेल्या भाज्या कढईत घाला. आता एक स्पॅट्युला घ्या व या स्पॅट्युलाने सर्व भाज्या व्यवस्थित ढवळा, जेणेकरून सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. पहा, व्यवस्थित ढवळले की सर्व भाज्यांना मसाले छानपैकी लागतात आणि मसाल्यांचा रंग भाज्यांना येतो व सर्व घरभर सुगंध पसरतो. आता कढईत असलेल्या सर्व भाज्यांना पुरेल एवढेच मीठ घालायचे आहे. परत आपल्याला वाटप घातल्यानंतर देखील मीठ घालायचे, त्यामुळे या क्षणी जास्त मीठ घालू नका. आता 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित ढवळत राहा, म्हणजे मीठ भाज्यांना व्यवस्थित लागेल, तसेच मसाले देखील भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरले जातील. आता आपण जो वाटपाचा मसाला मिक्सरच्या भांड्यात तयार करून ठेवला आहे तो कढईतल्या भाज्यांवरती घालायचा. वाटप ठेवलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून भांड्याला लागलेला मसाला देखील काढून घ्यायचा व तो सर्व भाज्यांवरती घालायचा. असे केल्याने ॲटोमॅटिकली आपण थोडे पाणी भाजीत घालतो. आता कढईतले सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळायचे, जेणेकरून भाज्या तळाला लागणार नाहीत. 1 ते 1.5 मिनिट आपण हे सर्व ढवळत राहायचे आहे. ढवळल्याने आपण आधी टाकलेले मसाले वाटपात व्यवस्थित मिसळतात व पहा, वाटपाचा रंग देखील बदलतो. आता अर्धा चमचा लाल गरम मसाला टाकायचा व व्यवस्थित ढवळायचे. आपण वाटपात कांदा न घालता डायबेटिक फ्रेंडली शेंगदाणे व तीळ घातले आहेत, त्यामुळे आपली भाजी पौष्टिक होत आहे. लगेच काचेच्या झाकणाने कढई झाका. आता तुम्हाला काचेवरती वाफ जमलेली दिसेल. वाफेचे रूपांतर पाण्यात झाले की लगेच झाकण काढा व व्यवस्थित भाजी ढवळा. भाजी खाली लागू देऊ नका, त्यासाठी व्यवस्थित ढवळा. आता कढईत 1 डाव तेल घाला. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घाला. 1 चमचा धणे जिरे पावडर घाला. अर्धा चमचा काळा गरम मसाला घाला. आता हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्या
व आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटपाचा मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धं भांडं भरेल एवढं पाणी घेऊन ते कढईत घाला. पाणी एकदम सर्व घालू नका, थोडे थोडे पाणी घाला. आपण भाजी बुडेल इतपतच पाणी घालायचे, त्या कारणाने हळूहळू पाणी घालून अंदाज घ्यायचा आणि भाजी बुडेल इतपत पाणी झाले की पाणी घालणे बंद करायचे. पहा, आपली भाजी बुडेल एवढेच पाणी आपण घातले आहे, जास्त पाणी घालू नका. आपण आधीच भाज्यांसाठी मीठ घातले आहे. आता आपण ह्या वाटपाच्या मसाल्यासाठी थोडे मीठ घालूया. काचेच्या झाकणाने कढई लगेच झाकून घ्या. झाकण उघडून मध्ये एकदा सर्व जिन्नस ढवळून घ्या. आपल्याला भाजीतल्या पाण्याचा देखील अंदाज येईल व परत कढई झाकून ठेवा. गॅस बारीक करा. आता हळूहळू झाकणावरती वाफ जमायला सुरुवात होईल. वाफेचे रूपांतर पाण्यात झाले की लगेचच झाकण उघडा. पहा, भाजीला तेल सुटले आहे. आपली भाजी जवळजवळ तयार झाली आहे. आपला हा मिक्स व्हेजिटेबल कुर्मा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या व आपण आता हा बाउलमध्ये काढून घेऊ. त्यासाठी व्हेजिटेबल कुर्म्याची ही कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवूया. गॅस मोकळा करूया. गॅस बंद करा आणि त्यानंतर त्यावर एक लाकडी प्लेट ठेवून प्लेटवरती बाऊल ठेवूया आणि ह्या बाऊलमध्ये आपला व्हेजिटेबल कुर्मा काढून घेऊया. पहा, अशा प्रकारे सर्व व्हेज कुर्मा सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्या. उरलेल्या भाज्यांपासून तयार केलेली ही भन्नाट रेसिपी म्हणजेच व्हेज कुर्मा पहा किती सुंदर दिसत आहे. सुंदर सुगंध देखील सगळीकडे पसरला आहे. या रेसिपीसाठी मी कांदा, चिंच, लिंबू, टोमॅटो वापरले नाहीत, तर तीळ, शेंगदाणे, आवळे यांचा वापर केल्याकारणाने ही रेसिपी पौष्टिक व डाएट स्पेशल झाली आहे. जेवण आणखीन डाएट स्पेशल बनवण्यासाठी कुर्मा तुम्ही भाकरीबरोबर सर्व करा. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.